काल सायंकाळी 5 ते 5:15च्या दरम्यान आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन घेऊन जाणारा गॅस टँकरचा जो आहे तो अपघात झाला। त्या अपघातानंतर त्या टँकरमधून जो आहे तो गॅस गळती जी आहे ती सुरू झाली। या अपघाताला जवळजवळ 15 ते 16 तास उलटलेले आहेत। आपण पाहू शकतो की आता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेप्रमाणे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देखील लोणावळ्यापर्यंत ही ट्रॅफिक जी आहे त्याचे रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर लोणावळा इथून 13 किलोमीटर आहे, तर लोणावळ्यापासून आडोशी बोगदा जो आहे तो 10 ते 12 किलोमीटरवर आहे। म्हणजेच ही वाहतूक कोंडी जी आहे ती जुन्या पुणे मुंबई महामार्गावर जवळजवळ 20 ते 25 किलोमीटरची वाहतूक कोंडी जी आहे ती दोन्ही मार्गावर झालेली पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी बाहेर चाललेले पाहायला मिळत आहेत। आपण काहींसोबत बोलण्याचा देखील प्रयत्न करू। कुठं चाललेत तुम्ही आणि काय सांगाल? आम्ही मॉर्निंगला ॲक्च्युली निघालो होतो 8-8:30 वाजता। तर ट्रॉफिक जाम होती आणि प्रत्येक एक्सप्रेस वेला पोलीस प्रशासन आहे ते गाईड करतात आपल्याला। गाईड असं करतात की मुंबई पुणे हा पूर्ण जाम आहे, कमी 30 ते 40 किलोमीटरची रांग आहे। तर मी एक प्रत्यक्ष अशामुळे असं सांगतो सगळ्यांना की जेवढी तुम्ही जे मुंबईला जाणारी लोक आहेत की थोडंसं काळजी घ्या। नक्कीच आपण पाहिलं तर अनेक प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले आहेत। अनेकांना एअरपोर्ट असेल किंवा मुंबईमध्ये कामासाठी या ठिकाणाहून जावं लागतं। मात्र अनेक प्रवासी जे आहेत ते कालपासून याच वाहतूक कोंडीत जे आहे ते अडकलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। पोलीस प्रशासन असेल किंवा महामार्ग प्रशासन असेल यांच्याकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आव्हान जे आहे ते त्यांच्याकडून करण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर अनेक पर्यायी मार्ग जे आहेत त्या मुंबईला जाण्यासाठी आहेत, त्या मार्गाचा उपयोग करण्याचं आव्हान जे आहे ते आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, एक्सप्रेसवे, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।